शिवसैनिकांचा बाबरी पतनामध्ये सहभाग असल्याचा पुरावा नांदगावकरांकडे आहे। शिवसैनिक म्हणून नांदगावकर कारसेवेमध्ये सहभागी होते। फडणवीसांच्या दाव्याला बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलंय। बाळा नांदगावकरांनी अयोध्येमधली वीट दाखवलेली आहे। वादग्रस्त ढाच्याची वीट बाळा नांदगावकरांकडे आहे। फडणवीसांच्या आरोपांना नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय। बाबरी पतनाशी शिवसेनेचा संबंध नाही असं फडणवीसांचं वक्तव्य होतं आणि याला अप्रत्यक्षपणे नांदगावकर यांनी उत्तर दिलंय। बाबरी पतन आणि शिवसेनेचा संबंध नाही असा दावा केलेला देवेंद्र फडणवीसांना बाळा नांदगावकरांनी अप्रत्यक्ष उत्तर दिले। शिवसेनेमध्ये असताना बाळा नांदगावकरांनी कारसेवेमध्ये सहभाग घेतलेला होता, त्याचा पुरावा म्हणून त्यांनी बाबरीच्या ढाच्याची वीटच दाखवलेली आहे। फडणवीसांनी केलेला दावा बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे खोडून काढलाय। तो प्रसंग आजही आठवला तर तो तुम्हाला सांगतो की प्रसंग फार बाका होता। तो त्यावेळेला माहिती नाही आम्हाला परत जिवंत येऊ की नाही ते, पण बाळासाहेबांचा आदेश होता तो तिकडचा तो सगळा भाग राममय झाला होता। अत्यंत आम्ही फैजाबाद पासून चालत गेलो होतो, राममय झाला होता आणि त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये तोडफोड चालू होती। आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा केव्हा राम मंदिर होईल त्यावेळेला ती बाळासाहेबांना वीट सुपूर्द करावी म्हणून। त्याला आज 32 वर्ष झाली, पण आता बाळासाहेब नाही तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राजसाहेबच आहे। यावेळेला 6 डिसेंबर 1992ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधले जे शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर पण होते। आणि तो ढाचा जेव्हा पडला, त्या ढाचा पडल्यानंतर तिथे जो ज्या विटा होत्या ही एक वीट त्यावेळेला बाळा नांदगावकर घेऊन आले होते। त्यांच्याकडे खरं तर 2 विटा होत्या, एक आहे त्यांच्याकडे घरी, ही दुसरी वीट आहे। आणि तुम्ही जर ही वीट बघितली त्याचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं। दरम्यान देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। मी जेव्हा म्हणालो राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अयोध्येमध्ये तुमचा एकही नेता नव्हता, किती मिर्ची लागली। अरे मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो बाबरी गिरा रहा था, मैं तो मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। अरे हा, मी गेलो तो बाबरी पाडण्याकरता, याचा मला अभिमान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।